नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला बोलायचं बच्चू भाऊंच्या उपोषणाबद्दल किंवा अन्नत्याग उपोषणाबद्दल. बच्चू भाऊंनी सध्या अन्न त्याग केलेला आहे, म्हणजे अन्न सोडलेलं आहे. अन्न कशासाठी सोडलं, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्या मागणीच्या मागे काय मागणी आहे किंवा काय इच्छा आहे, हे सगळं आपल्याला पाहायचंय. बच्चू भाऊचा प्रवास तसा आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांचा एक डॅशिंग नेता आणि दिव्यांगांचा एक डॅशिंग नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे. पण हे डॅशिंग, स्वाभिमानी, कर्तृत्ववान हे सगळे शब्द जाऊन खोका हा शब्द त्यांच्या नावाला चिटकलेला आहे आणि गद्दार हा शब्द सुद्धा त्यांच्या नावाला चिटकलेला आहे. तो चिटकण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना अचानकपणे शिवसेना फुटली. ती शिवसेना गुवाहाटी मार्गे सत्तेत जाऊन मिळाली. त्याच पद्धतीने हे सुद्धा गुवाहाटी मार्गे गेले आणि हे सुद्धा सत्तेमध्ये जाऊन बसले. परंतु त्यानंतर त्यांच्यावरचा जो डाग आहे गद्दारीचा किंवा जे खोके खोके म्हणून बोलल्या जातं, त्यांनी अक्षरशः त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की हा डाग आता पुसल्या जाणं शक्य नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे येत्या मागच्या निवडणुकीमध्ये ते विधानसभेला सपशेल दारुण पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. मग आता हा पराभव स्वीकारलेला असताना ज्या सरकारसोबत ते गेले होते, ज्या सरकारसाठी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या म्हणजे सत्तेमध्ये असलेला वाटा सोडला होता, ज्या सरकारसाठी ते गुवाहाटी मार्गे गेले होते, ज्या सरकारसाठी त्यांनी काही लोकांना विश्वासात घेऊन त्याच्यापर्यंत नेलं होतं, सत्तेमध्ये जाऊन बसले होते, त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन, तेच मुद्दे घेऊन बच्चू भाऊ करत आहेत. म्हणजे या आंदोलनामध्ये सर्वसामान्य न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे की खरंच काहीतरी वेगळं याच्यामध्ये शिस्त आहे. हे आपल्याला सगळं इत्यंभूत पाहायचं. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही अजूनही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करून घ्या. आता बच्चू भाऊंच्या मागण्या आधी पाहून घेऊयात आपण की बच्चू भाऊंच्या मागण्या काय आहेत. मागण्या ह्या तळागाळातल्या लोकांशी, शेतमजुरांशी, शेतकऱ्यांशी, दिव्यांगांशी, सगळ्यांशी संबंधित आहेत आणि अगदी योग्य मागण्या आहेत. त्या मागण्या आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तिथं मनोज जरांगे पाटील गेले, विठ्ठल कांगणे सर गेले, बाकीच्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या आणि त्याच्या मागे नेमकं काय दडलंय ते सगळं आपल्याला पाहायचंय. थोडक्यात आपण मागण्या पाहू. ती मागण्या काय आहेत तर बच्चू भाऊंच्या मागण्या काय आहेत तर एकतर विधवा आणि दिव्यांग महिलांना 6,000 रुपयाचं मानधन देण्यात यावं, कारण त्यांना सन्मानानं जगता यावं. दिव्यांग लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडू नये, त्यांना सन्मानानं जगता यावं. विधवा महिलांना या समाजामध्ये, आपल्या इथं जी संस्कृती आहे, जो समाज आहे, या समाजामध्ये स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका विचित्र आणि नालायक आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना आपल्या कानावर येतात. म्हणून अशा स्त्रियांना, ज्या विधवा आहेत, त्यांना मानधन 6,000 रुपये करण्यात यावं, कारण त्यांना सन्मानानं जगता यावं. सगळ्यात मोठी मागणी काय आहे तर संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. विजय मल्ल्या तुमचे करोडो घेऊन जाऊ शकते, नीरज मोदी जाऊ शकते, ललित मोदी गायब होऊ शकते, काही पण होऊ शकते, पण शेतकऱ्यांचं कर्ज मात्र माफ होऊ शकत नाही पूर्णपणे. कारण हा देशातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. कारण काय, कारण शेतकरी इथल्या लोकांना जगवतो आणि उद्योगपती इथल्या लोकांना पिळून खातात, इथल्या सरकारला सुद्धा पिळून खातात. म्हणून जे खातात त्यांना चांगल्या सुविधा आणि जे जगवतात त्यांना मात्र अत्यंत हालापेष्टीचं जीवन देणं इथल्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. नाईलाज असतो. सरकारच्या विरोधात बी बोलायची सोय ठेवली नाही, बोललं तर म्हणा आता कारवाई होणार आहे. म्हणजे एकंदरीत सगळा कारभार एकदम सुंदर चालू आहे या महाराष्ट्रातला आणि या भारतातला. या अशा कारभारामध्ये एक नवी किरण, नवी आशा बच्चू कडूंच्या रूपानं निर्माण होईल की काय, का बच्चू कडूंचं याच्या मागे पुन्हा काहीतरी सेटलमेंट आहे, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, 6,000 रुपये देण्यात यावेत. त्याचबरोबर रिक्त जागा ज्या आहेत, आता बघा युवकांना सध्या बेरोजगारीचा दर इतका वाढलाय भयानक, गावागावात, चौकात चौकात, पारापारावर 100-100, 200-200 मुलं रिकामी बसलेली आहेत, त्यांच्या हाताला कोणतंही काम नाही. म्हणून अशा लोकांकडून व्यसनाधीन होणं, अशी मुलं व्यसनाधीन होणं, त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडणं हे आता कॉमन झालेलं आहे. गावागावात टोळ्या, गँग तयार व्हायला लागलेल्या आहेत. यांना कोणी पोरी द्यायला तयार नाही, त्यांची लग्न होईनच. अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना एकतर सन्मानानं जगता यावं एवढा त्यांना निधी द्या किंवा त्यांच्या हाताला काम द्या, असं बच्चू भाऊंचं म्हणणं आहे. तेही अगदी 100% खरं आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता 5 लाख रुपये अनुदान द्यावं घर बांधायला. तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बांधता, 1 किलोमीटरला 107 कोटी रुपये खर्च करता, 107 कोटी 1 किलोमीटरला. त्याच्या आधी समृद्धी बांधला होता, त्याला फक्त 5-7 कोटी रुपये खर्च होता 1 किलोमीटरचा. नेमकं या 3-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात असं काय घडलं की 1 किलोमीटरचा खर्च 5 कोटीवरून 107 कोटीवर गेला, ते मी सांगू शकत नाही आणि सरकारला मी विचारणार पण नाही, कारण तेवढ्या सरकारनं माझ्याकडे अधिकारच ठेवला नाही. सरकार म्हणलं तुम्ही जर आमच्या विरोधात बोलले तर तुमचा कार्यक्रम वाजविणार. मग आपला कार्यक्रम त्यांनी वाजवण्यापेक्षा आपण जनतेवर सोडून द्यायचं की बाबा तुम्ही आणि सरकार पाहून घ्या नेमकं इतकं 102 कोटीनं कॉस्ट कसं काय वाढली. पण ज्या घरामध्ये गोरगरिबांना, बेघर लोकांना राहायचं आहे, त्यांच्या घरासाठी मात्र ग्रामीण भागामध्ये काय मिळतात, 1 लाख 1.5 लाख, हे काय पैसे तेवढ्यात घर बांधणं होतं का, हे तुम्हीच विचार करा. म्हणून 5 लाख रुपये दिले पाहिजे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावं. कारण शेतकऱ्यांचा जसा विमा असतो तसा शेतमजुरांचाही सुद्धा काढला पाहिजे आणि त्यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा ती विम्याची रक्कम मिळाली पाहिजे. पेरणी कापणी MSP मध्ये घेण्यात यावेत. म्हणजे काय तर ते आपल्याला ते भाव वाढ मिळेल. कशामध्ये भाव वाढ मिळेल तर त्या
पिकांच्या किमतीमध्ये आहे की नाही, स्थानिक आधारभूत किमतीमध्ये आहे ना, त्या याच्यामध्ये काय होईल तर वाढ होईल आहे की नाही, हमी भावामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर जर समजा असं करता येत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर 10,000 रुपये मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा. म्हणजे तेलंगणा देऊ शकते तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? महाराष्ट्रात तर सरकारचं टिबल इंजिनवालं आहे आणि त्याला 4थं इंजिन लागले पुन्हा मोदी साहेबाचं जम्बो इंजिन. मग 4-4 इंजिन असताना जर 10,000 देता येत नसतील तर ते इंजिन काय नुसते पाहायला ठेवलेत का आपण? का त्याचा फक्त लिंबू मिरची लावून त्याचं फक्त ओवाळणी करायची का? असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मनरेगामधील मजुरी 312 वरून 500 रुपये करण्यात यावी आणि निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावं. म्हणजे ज्या लोकांनी घरं नाहीत म्हणून काही ठिकाणी जर अतिक्रमण केलं असेल मजबुरीनं तर अशा लोकांना तिथं राहण्याची मुभा देण्यात यावी जोपर्यंत त्यांची सोय होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुधासाठी म्हशीच्या दुधासाठी 60 आणि गाईच्या दुधासाठी 50 रुपये लिटर करण्यात यावं. बिस्लेरीचं पाणी तुमचं उद्योगपत्यांचं पाणी यात काय चांगलं काय वाईट माहित नाही. 20 रुपयाला 30 रुपयाला पाण्याची बॉटल आहे. पण दूध शेतकरी राबतो दिवसभर, गाई ढोरं वासरं सगळे चारतो, सगळं करतो, दूध काढतो, रात्रंदिवस त्यांची काळजी घेतो, एवढी मरमर मेहनत करतो आणि त्यांच्या दुधाला 30 रुपये भाव लागतो. 30 रुपये लिटर पाणी, 30 रुपये लिटर दूध सुद्धा 30 रुपये लिटर. मग पाणी विकलेलं काय वाईट आहे का? मग दूध काय त्यातल्या त्या दुधामध्ये जी भेसळ होते, जे शेतकऱ्यांचं दूध आहे ते असंच राहिलं जातं आणि दुसरंच पावडरपासून, निरम्यापासून, सोयाबीनपासून, काच्यापासून दूध तयार करायला तर निघायले तर ते दूधही त्यालाही भाव मिळायला पाहिजे. त्यानंतर कांद्याचे भाव स्थिर असावेत आणि ते किमान 40 रुपये किलो पर्यंत असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीच्याही आणखी बऱ्याचशा मागण्या आहेत. पण ह्या सगळ्या मागण्या सोडून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बच्चू भाऊंनी हे जे आंदोलन हाती घेतलंय या आंदोलनाला आता हळूहळू पाठिंबा मिळायला लागलेला आहे. मनोज जरांगे पाटील गेले. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की जर या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिलं नाही आणि वेळीच या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरू. ओबीसी, मराठा, जाती पाती या सगळ्यांच्या पलीकडे सगळ्यात मोठी जात, सगळ्यात मोठा धर्म म्हणजे शेतकरी धर्म आहे आणि शेतकरी जर संकटात असेल, जर तो संकटात असेल आणि तोच जर नाही जगला तर इथं बाकीच्यांची काहीच कथा राहत नाही. त्याच्यामुळे बाकीच्या आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात बच्चू भाऊकडूनच्या पाठीशी नाही तर सोबत आहोत, खांद्याला खांदा लावून, आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत असं जरांगे पाटलांनी सांगितलं. त्याचबरोबर विठ्ठल कांगणे सर सुद्धा काल तिथे गेले होते. त्यांनी सुद्धा आपल्या भाषणातून असं सांगितलं की केवळ शेतीच्याच नाही तर विद्यार्थ्यांच्या सुद्धा काही समस्या आहेत आणि दोन्ही समस्यांसाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे हे काय कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाचं किंवा काही प्रवक्ते पण नाही, पण आपण त्याच्या मागे आहोत. आणि बच्चू भाऊंचं स्वतःचं असं मत आहे की त्यांचा जो पिंड होता लहानपणापासून किंवा ते ज्या पद्धतीनं त्यांचे मोठे भाऊ विजय भाऊ कडू यांनी जसं शेतकरी संघटनेचं काम केलं होतं त्या पद्धतीनं ते काम करत आले होते. मधल्या काळामध्ये काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी जसं ते गुवाहाटीला गेले होते, सांगितलं होतं त्यांच्यावर गद्दारीचा शिकाई बसला, पण त्यांना असं सांगण्यात आलं होतं की आम्ही तुमच्यासाठी अपंग मंत्रालयाची निर्मिती करू आणि अपंगांना अशा अशा सुविधा देऊ, त्यांना एवढं मानधन देऊ, असं चॉकलेट देऊन त्यांना घेऊन गेले होते. अशी एक अंतर्गत खबर आपल्याला आहे. त्यानुसार बच्चू भाऊ गेले, पण त्यांना नंतर कळालं की काय नाही, बोलाचा भात बोलाचा कढी, इकडे काहीही भेटणे नाही, फक्त तोंडाच्या वाफा आहेत, या नुसत्या भपाऱ्या आहेत, या भपाऱ्यातून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून त्यांनी मग निवडणुकीपूर्वी एकला चळवळीचा पर्याय स्वीकारला, निर्णय घेतला, त्याच्यात ते अपयशी झाले, पडले. आता त्यांना परत एकदा ह्याच मागण्या घेऊन, ज्या मागण्यांनी ते मोठे झाले, ज्या मागण्यांनी त्यांनी आसूड यात्रा काढली, ज्या मागण्यांनी त्यांनी प्रहारला मोठे केलं, त्याच मागण्या परत पुन्हा मूळ मुद्द्यावर घेऊन, मूळ आयरणीवर घेऊन आता पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांना सगळ्या महाराष्ट्रातून योग्य तो पाठिंबा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या आणि म्हणजे मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या आणि या सर्व विधवा असतील, महिला असतील किंवा ह्या सगळे जे आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग बांधव आहेत, या सगळ्यांच्या मागण्यांना भरभरून पाठिंबा मिळावा जनतेचा आणि सरकारने या मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी लोकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे बच्चू भाऊंना पाठिंबा द्यावा एवढी त्यांना विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबाच्या मुलांसाठी आपणही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. नुसतंच बोलून फायदा नाही. बोलाचा भात बोलाची कढी. ज्या शिक्षणामुळे मुलांचा उद्धार होतो, ज्या शिक्षणामुळे मुलांचं भविष्य घडतं, त्यांच्यासाठी आपणही सुद्धा छोटं मोठं एक काम करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आजकालची मुलं मोबाईलच्या व्यसनात अडकलेली आहेत. मोबाईलचं व्यसन कसं सोडवावं याच्यासाठीचा आपला एक कोर्स आहे. त्याच्यानंतर आपलं मिशन नवोदय 2026 साठीचं नवोदयची एक बॅच आहे जी 15 जून पासून चालू होत आहे. ही आहे मराठी मीडियमची. त्याचबरोबर हीच बॅच परत इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा ही सुद्धा 15 जून पासून चालू होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण बेसिक इंग्रजी व्याकरण म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंत सगळ्यांना कामी येईल असं एक इंग्रजी व्याकरणची सुद्धा बॅच आहे. ह्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या आहेत ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅचेस घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर त्याच्यामधली मिशन नवोदय नावाची जी माझी बॅच आहे, ज्याच्यात मी शिकवतो, जी माझी बॅच आहे ती तुम्ही फ्री सुद्धा घेऊ शकता. फ्री म्हणजे काय तर फक्त याच्यामध्ये गेल्या वर्षीचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले आहेत. 400 जवळपास व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी 2-2.5 हजार रुपये वर्षभरासाठी खर्च करू शकत असाल तर लाईव्ह बॅच घ्या, कारण याच्यामध्ये मी जवळपास 3 तास रोज लाईव्ह येऊन शिकवतो. सकाळी 1 तास आणि रात्री 2 तास, 6 ते 8 आणि सकाळी 6 ते 7 असं 3 तास लाईव्ह येऊन शिकवतो. टेस्ट घेतो. दर शनिवारी टेस्ट असते, सोल्युशन असतात, पेपर्स असतात, सगळ्या गोष्टी
गोष्टी असतात. जर तुमची मुलं 3री, 4थी किंवा 5वीत असतील तर याच्यापैकी कोणत्याही ह्या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी उपयोगाच्या आहेत. तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या लेकराच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करा, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.